सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीमध्ये एका अमेरिकन महिलेची सध्या खूपच चर्चा आहे। ही महिला पोलिसांना जंगलात साखळदंडाने बांधलेल्या परिस्थितीत आढळली होती। पण जसजसा तपास पुढे सरकतोय तसतसं या महिलेबद्दलचं गूढ आणखी वाढत चाललंय। पाहुयात या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत सापडलेल्या अमेरिकन महिलेचं गूढ अजूनही कायम आहे। सावंतवाडीपासून काही किलोमीटर दूर असलेल्या रोणापाल गावच्या जंगलात ही महिला एका गुराख्याला दिसली। एका झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या या महिलेची पोलिसांनी सुटका केली। तिच्यावर सध्या सिंधुदुर्गातल्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पण ही महिला त्या जंगलात नेमकी आली कुठून? तिला तिच्या नवऱ्यानंच जंगलात नेऊन सोडलं होतं का, की ही महिला काही बनाव करते? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत। ही महिला मूळची अमेरिकन असल्याचं समोर आलंय। पोलिसांना लिहून दिलेल्या जबाबात तिनं सध्या तामिळनाडूत राहत असल्याचं म्हटलं होतं आणि आपल्या पतीनं त्या जंगलात सोडल्याचाही तिनं जबाब दिला। पोलीस अधिक माहितीसाठी तिच्या तामिळनाडूतल्या पत्त्यावर पोहोचले, पण तो पत्ता चुकीचा असल्याचं उघड झालं आणि या सगळ्या प्रकरणाबाबत गूढ वाढलं। जंगलात सापडलेल्या त्या महिलेवर गेल्या 10 वर्षात गोवा आणि मुंबई आणि दिल्लीमध्ये मानसिक उपचार झाल्याची माहिती समोर येत आहे। त्याआधी अमेरिकेत तिने उपचार घेतलेले होते। ही महिला पर्यटक व्हिसावर भारतात आलेली होती। मात्र हा व्हिसा संपल्यानंतर तिने मुदत वाढवून देण्यासाठी अर्जही केला होता। पण तामिळनाडूत राहणारी महिला तेथून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या सिंधुदुर्गात कशी पोहोचली याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही। या सगळ्या प्रकरणाची अमेरिकन माध्यमांकडून आणि दूतावासाकडून दखल घेण्यात आली आहे। त्यामुळे पोलिसांवरचा दबाव देखील वाढलाय आणि म्हणूनच अद्याप पोलिसांनी माध्यमांसमोर बोलणं टाळलंय। दरम्यान या अमेरिकन महिलेचं इंस्टाग्राम अकाउंटही बंद करण्यात आलंय। शेकडो पोस्ट असलेलं हे अकाउंट डिलीट झाल्यानं या प्रकरणाचा गुंता आणखी वाढलाय। ही महिला अजूनही बोलण्याच्या मनस्थितीत नाही। तिने दिलेली माहिती ही सुसंगत नाहीये। त्यामुळे तिला जंगलात नेमकं कुणी सोडलं? ती सांगत असलेला तिचा पती खरंच अस्तित्वात आहे का? पोलीस या प्रकरणात इतकी गुप्तता का बाळगतायत? हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहेत। भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।